कोयत्याने वैरागमध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली रस्त्यावरून धिंड. जुन्या गुन्ह्यात माझे नाव का घेतले असा राग मनात धरून एका तरुणाने भरदिवसा वैराग शहरात कोयता घेऊन दुकानात घुसत दहशत माजवली. पण पोलिसांनीही विलंब न लावता केवळ एका तासात आरोपीला पकडून शहरभर त्यांची धिंड काढली. या घटनेने शहरात खळबळ माजली असली तरी पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सायंकाळी वैरागच्या पंचशील नगर भागात सूरज भोसले यांच्या भोसले ट्रेडर्स या किराणा दुकानात आयाज अशफाक शेख राहणार तुळशीदास नगर हा कोयता घेऊन आला. 307च्या गुन्ह्यात माझे नाव का घेतले असे म्हणत त्याने दुकानात घुसून गोंधळ घातला. यावेळी त्याने दुकानातील कॅडबरीचा फ्रीज तोडून सूरज भोसले यांना शिवीगाळ केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली. माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळे आणि श्रीमंत शिंगाडे यांनी तात्काळ हालचाल करत अवघ्या एका तासात आरोपीला त्याच्या हत्यारासह अटक केली. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, हेड कॉन्स्टेबल फुलचंद जाधवर, उमेश कंगले, आकाश पवार, सागर उमाटे, शिवलिंग कांबळे, जयवंत पेटकर आणि राहुल पाटील यांनी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंड काढत त्याला घटनास्थळी नेऊन पंचनामा केला. एका वर्षापूर्वी तुळशीदास नगर येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्यावरून तेथील विद्यमान सरपंचाचे दीर अजित पाटील यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी आयाज शेख, युवराज प्रबळकर, विजय उबाडे व प्रतीक भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी माझे नाव का घेतले असे म्हणत आयाज शेख याने कोयता घेऊन भोसले ट्रेडर्समध्ये जात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या दहशतीच्या घटनेनंतर वैरागमधील नागरिकांमध्ये संताप पसरला असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल फुलचंद जाधवर करीत आहेत. वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिला आहे. पुण्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी फिर्याद दिली असून त्यांचे हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे. या आरोपीवरती यापूर्वी 307चा सुद्धा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन कोयता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी नमूद आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे. त्या अनुषंगाने आज स्पॉट व्हिजिट होती. म्हणजे आपल्या माध्यमातून मी आणखी काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही. अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशत माजवण्याचं काम जर करत असेल त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.